नमस्कार, तुमचे गावाकडचे जीवन या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने हादग्याच्या फुलाची भाजी करणार आहे आणि चुलीवरची बाजरीची भाकरी करणार आहोत। हे बघा, आमच्या दारातल्या हादग्याच्या फुलाचे झाड खूपच उंच गेले आहे। फुलेही भरपूर लागलेली आहेत, बघू शकता। आता आपण फुले तोडून घेऊ। फुले तोडून झाली आहेत। आता आपण फुले निवडून घेऊ। अशा प्रकारे फुलातला कोंबडा काढून घ्यायचा। तो काढल्यामुळे आपली भाजी कडवट व तुरट होत नाही। फुलाचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ। आता आपली सर्व फुले निवडून झाली आहेत। फुले स्वच्छ पाण्याने खळखळ धुवून घेऊ। आपली चूल पण छान पेटली आहे। उकळीत कोथिंबीर, लसूण, मीठ घालून ठेचून घेऊ। लसूण कोथिंबीर ठेचून झाली आहे। चुलीवर कढई ठेवू। कढई गरम झाली की तेल ओतू। तेल गरम झाले की मोहरी, जिरे टाकू। हे तडतडले की लसूण कोथिंबीरीचे वाटण घालू। हे छान परतून घेऊ। 1 चमचा काळं तिखट घालून हलवून घेऊ। मग त्यात फुले घालून चांगले हलवून घेऊ। ही भाजी चवीला खूप छान लागते। अर्धी वाटी मटकीची डाळ टाकू। चवीनुसार मीठ घातलं, हलवून घेऊ। अर्धी वाटी मोठा शेंगदाण्याचा कूट घातला, हलवून घेऊ। 5 मिनिटे ताट झाकून ठेवू। आपले 5 मिनिटं झाली आहेत। न पाणी वापरता भाजी केली आहे। झणझणीत अशी गावरान पद्धतीने चुलीवरची हादग्याच्या फुलाची भाजी। आता आपण चुलीवरची खरपूस अशी बाजरीची भाकरी करणार आहे। चुलीवर तवा ठेवू। काटवट घेतलेली आहे। बाजरीचं पीठ मी चाळून घेतलं आहे। मिठाच्या पाण्याने पीठ मळून घेऊ। पीठ जास्त वेळ मळल्यामुळे भाकरी छान होते। पिठाचा गोळा करू। काटवटीत थोडे पीठ पसरून हाताला पण पीठ लावून भाकरी थापून घेऊ। बघू शकता तुम्ही, आपली भाकरी किती छान फिरत आहे। तव्यात भाकरी टाकू। आता पाणी लावून घेऊ। आपली भाकरी पचली की पलटून घेऊ। आता आपण आर बाहेर काढून भाकरी आरावर भाजून घेऊ। आपली भाकरी भाजली आहे। तुम्ही ऐकू शकता भाकरी किती खरपूस झाली। तुम्हाला गावरान पद्धतीने केलेली चुलीवरची भाजी भाकरी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।